नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. जंतर मंतरवरील आंदोलनाने काय झाले असा प्रश्न जर कुणी विचारला तर या आंदोलनाच्या माध्यमातून तरुण पिढीने एका पक्षाची आणि एका माणसाची दहशत संपवली. या झेनझीने आपणा सर्वांनाच हास्य विनोद पेरून आंदोलन यशस्वी करण्याचे नवतत्वज्ञान शिकवले, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी गौरव उद्गार काढले. दरम्यान पुढील महानगरपालिका निवडणुकीत 12 वरून 50 नगरसेवक संख्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची असेल असा आशावाद मनोज प्रधान यांनी व्यक्त केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी ठाण्याच्या जय भगवान हॉल येथे शुक्रवारी सायंकाळी कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यास डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे संबोधित करीत होते. डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणाले की आपल्याला 2014 पासून जी भीती होती आयएसची म्हणजेच इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी या 3 संस्थांची, मात्र आपल्याकडे हरण्यासारखं काहीच नाही याची जाणीव असलेल्या झेनझी पिढीने आपण घाबरायचं कशाला असा प्रश्न स्वतःलाच विचारून लढण्यास सुरुवात केली. हिंसेला अहिंसेने उत्तर देण्याचं तत्वज्ञान अनेक तत्ववेत्यांनी सांगितले, मात्र या तरुणांनी नवीनच तत्वज्ञान आपणाला शिकवलंय. मुलगा रात्री मार खायचा, पोलिसांसाठी त्याचा चेहरा लक्षात ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन पोलिसांच्या बाजूला जाऊन उभा राहायचा आणि विचारायचा, अंकल आज भी मारोगे. या पिढीने सांगितले की दहशत संपवायची असेल तर ती हास्य विनोदानं संपवून टाका. या पोरांनी हास्य विनोद असे केले की एका पक्षाची आणि एका माणसाची दहशतच संपून टाकले. 2014 साली आपल्याला व्हॉट्सअप माहित नव्हते, फक्त बीजेपीला माहित होता. त्याने अख्खं राजकारण व्हॉट्सअपवर फिरवलं. 2026 ला अख्खं राजकारण व्हॉट्सअप विरुद्ध इन्स्टावर आलं आणि इन्स्टामध्ये अशी पोरं घुसलेत की त्यांनी व्हॉट्सअपवाल्यांची दादागिरी संपुष्टात आणली. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने जय भीम घोषणा दिली जाते त्या बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलंय की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. त्यांनी शिक्षणाचं महत्व ओळखलं होते आणि त्या शिक्षणाचा आपल्या इथे बट्ट्याबोळ झाल्यामुळे तरुण पिढी लढण्यास सज्ज झाले. यापुढे जय भीम हा शब्द नमस्कार आणि हॅलो ऐवजी वापरला जाणार आहे. यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी मनोज प्रधान यांचं प्रचंड कौतुक केलंय. मनोज प्रधान हे कार्यकर्त्यांमधले बाप माणूस आहेत. कार्यकर्ते कसे गोळा करायचे, संघटना कशी वाढवायची याची कौशल्य त्यांच्या एवढे कोणाकडेच नाही. 1987 पासून आम्ही एकमेकांचे मित्र आहोत, पण मनोज प्रधान हे कार्यकर्ते गोळा करणारे लोहचुंबक आहेत. त्यांच्याप्रमाणे गोड शब्दात संवाद साधणं आपणालाही जमत नाही असं डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणाले. दरम्यान मनोज प्रधान यांनी आपल्या भाषणात म्हणाले की गेल्या 12 वर्षामध्ये आपल्याला असं वाटू लागलं होतं की आपण रस्त्यावर उतरू शकत नाही, आपण भाजपवर टीका करू शकत नाही. झेनझी हा जो शब्द आहे ना, त्यांनी दाखवून दिलंय की हे सगळं खोटं आहे. म्हणजे आपल्या वयाची लोक घाबरतात पण ती झेनझी घाबरत नाही. आणि झेनझी जर रस्त्यावर उतरली, सोशल मीडिया घेऊन चालली तर काय होतं खऱ्या अर्थानं त्यांनी दाखवून दिलंय. काळ बदलतोय, वारा बदललाय, त्या वाऱ्याचा फायदा घ्यायला शिका. परत मी सांगतो, लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. पक्षाने मला काय दिलं, पक्ष काय देणार, पक्ष माझ्यासाठी काय करतो असा प्रश्न जेव्हा केला जातो तेव्हा तुम्ही पक्षासाठी काय करता याचाही तुम्ही विचार करा. मी 25 वर्ष पक्षाचा कार्यकर्ता आहे, मी 30 वर्ष पक्षाचा कार्यकर्ता आहे, पण तुम्ही किती लोक जोडली त्या पक्षासाठी. आजही तुम्ही एकटेच आहात आणि 25 वर्षांपूर्वी पण तुम्ही एकटेच येत होते. तर असं करू नका. रोज येताना 2-3 कार्यकर्ते वाढवायचा प्रयत्न करा. मी काही काळ राजकारणापासून अलिप्त झालो होतो. मी राजकारणात परत आलो असलो तर ते फक्त डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यामुळेच. एका कार्यकर्त्यासाठी भांडणारा माणूस, गाडीसमोर झोपणारा माणूस, रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये थांबणारा माणूस महाराष्ट्रात जर कोणी असेल तर तो एकमेव डॉक्टर जितेंद्र आव्हाड हेच आहेत. जनतेच्या समस्यांचा वाली कार्यकर्ता तुमच्या दारी आणि लाडक्या बहिणींच्या सुरक्षेचा वाली तुमचा भाऊ तुमच्या दारी हे अभियान ठाण्यात सुरू करण्यात येणार आहे. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसापासून सुरुवातीला 5 प्रभागांमध्ये 40-50 कार्यकर्ते घेऊन घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधणार आहोत. तर लोकांनी कार्यालय शोधून न येता आपण लोकांपर्यंत जाऊ, हाच मफलर घालून पक्षाचा झेंडा घेऊन जाऊ. आपल्याला पुढच्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये 12 वरून 50 वर पोहोचायचे असा आशावादही मनोज प्रधान यांनी व्यक्त केला. यावेळी ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते शानू पठाण, गटनेते अभिजित पवार, महिला अध्यक्षा मनीषा भगत, प्रकाश बर्डे, युवक प्रदेश सरचिटणीस नताशा आव्हाड, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष बुधभूषण गोटे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राजा राजापूरकर, ठाणे शहर कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, शमीम खान, यासिन कुरेशी, दीपाली भगत, मर्झिया पठाण, पल्लवी जगताप, अक्षय ठाकूर तसेच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाहतूक ऑपरेटरसाठी, व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. एसटीने नियमित प्रवास करता मग ही महत्वाची माहिती तुमच्यासाठीच. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने NCMC स्मार्ट कार्ड योजना सुरू केली. पात्र प्रवाशांसाठी हे कार्ड आवश्यक असल्याने अनेक नागरिकांना ते काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतोय. पण आता काळजी करण्याची गरज नाही. ठाण्यातील खोपट एसटी डेपो पासून अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर NCMC स्मार्ट कार्ड सेवा केंद्र सुरू करण्यात आलंय. येथे तुमच्या स्मार्ट कार्डची नोंदणी आणि प्रक्रिया जलद व सोप्या पद्धतीने केली जाते. या कार्डद्वारे महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग प्रवाशांना शासनाच्या नियमानुसार तिकीट सवलतीचा लाभ मिळतो. ठाण्यातील खोपट येथील गाळा क्रमांक 6 बेसमेंट गोल्डन हेवन सोसायटी ठाणे जनता सहकारी बँकेजवळ हे केंद्र सुरू करण्यात आलंय. कार्ड काढण्यासाठी फक्त 2च गोष्टी आवश्यक आहे. तुमचे आधार कार्ड आणि सक्रिय मोबाईल क्रमांक. आजच भेट द्या. तुमचे NCMC स्मार्ट कार्ड बनवा आणि एसटी प्रवास अधिक सोयीस्कर, जलद आणि सवलतीचा करा. NCMC स्मार्ट कार्ड, स्मार्ट प्रवासाची नवी ओळख. नमस्कार, मी प्रवीण राक्षे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना तिकिटामध्ये सवलतीसाठी NCMC स्मार्ट कार्ड योजना सुरू केलेली आहे. या कार्डमार्फत महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग यांना या कार्डाद्वारे सवलतीचा लाभ मिळणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी NCMC सुविधा योजनेचा लाभ घ्यावा ही विनंती. आमचे केंद्र गाळा नंबर 6 बेसमेंट गोल्डन हेवन सोसायटी ठाणे जनता सहकारी बँक जवळ खोपट ठाणे येथे आहे. तरी नागरिकांनी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत आमच्या केंद्राला भेट द्यावी व लाभ घ्यावा ही नम्र विनंती. धन्यवाद. ठाणे शहराचा वेगाने होणारा विस्तार आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासोबतच प्रलंबित विकास कामांना गती देण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिले. मेट्रो अलाइनमेंट, घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी, आधुनिक शूटिंग रेंज, टाउन पार्क, कचरा प्रक्रिया प्रकल्प, नागला बंदरखाडी सुशोभीकरण, क्रीडा सुविधा, रस्ते विकास, स्पॉट टॅक्सी, चौकांचे सुशोभीकरण आदी विविध प्रकल्पांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतलाय. ठाणेकरांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवणारी विकास कामे वेळेत, गुणवत्तापूर्ण आणि पारदर्शक पद्धतीनं पूर्ण झाली पाहिजेत, असे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिलेत. ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीस महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह मेट्रो प्राधिकरण, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलीस, वन विभाग, महाराष्ट्र सागरी मंडळ तसेच विविध संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये विकास कामांसाठी जो काही निधी उपलब्ध करून दिला होता त्या निधीचा आढावा घेण्याकरता महापालिकेमध्ये एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते आणि त्या बैठकीला विविध स्तरावर चर्चा झाली. ठाण्यातील रिंग रेल्वे प्रकल्प, ठाण्यातील पॉट टॅक्सी प्रकल्प, धर्मवीर आनंदिके साहेबांच्या नावानं होत असलेला जिमखाना, विविध ठिकाणी होत असलेले फुटबॉल टर्फ, तरण तलाव, वाघबीळ येथे होत असलेलं शूटिंग रेंज, त्याचबरोबर आप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह, असे विविध प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. त्या प्रकल्पाला लवकरात लवकर चालना मिळावी आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला ती खुली व्हावी. प्रामुख्याने तरण तलाव आणि फुटबॉल टर्फ जे आहे ते दिवाळीपूर्वी लोकांना आणि प्रामुख्याने शालेय विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा यासाठी त्याचं लोकार्पण लवकरात लवकर करावं असा सूचना मी आयुक्तांना दिल्या आणि त्या पद्धतीनं आयुक्तांनी काम विविध अधिकाऱ्यांना वाटून दिली आणि लवकरात लवकर साधारणतः दिवाळीपूर्वी हे सगळे लोकार्पणाचे कार्यक्रम पूर्ण होतील अशी ग्वाही मला दिली. षण्मुखानंद नाट्यगृह सगळ्यात मोठं नाट्यगृह म्हणून मुंबईत परिचित आहे. साधारण 2700 सिटिंग कॅपॅसिटी असलेले नाट्यगृह आहे आणि आपण राज्यातलं सगळ्यात मोठं असं म्हणता येणार नाही, परंतु जवळजवळ 2500 असं क्षमतेचं
आणि 252 कोटी रुपये खर्चाचं नाट्यगृह वाघबीळ येथे सुविधा भूखंडावर उभारतोय. राज्य शासनानं सर्व पैसे 252 कोटी 80 लाख रुपये हे ठाणे महानगरपालिकेला देण्याचं मान्य केलं आणि त्यानुसार त्याचे GR सुद्धा पब्लिश झालेले आहेत. निविदा प्रक्रिया लवकरात लवकर करण्याच्या सूचना म्हणजे आठवड्याभरामध्येच त्या निविदा प्रक्रिया होतील असं आश्वासन मला आयुक्तांनी आता दिलेलं आहे. आपल्याला ही कल्पना आहे की एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून हे एक स्वप्नातलं शहर बनवण्याचं त्यांचं मानस आहे आणि विविध विकास प्रकल्प राबवण्यासाठी सातत्याने ते पुढाकार घेत असतात. भले तो ठाण्यामध्ये कोस्टल रोड असू द्या किंवा ठाणे शहरामध्ये अंतर्गत वाहतूक व्यवस्था असू द्या, रिंग रेल्वे असू द्या, हे अनेक प्रकल्प शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून तयार होत आहेत आणि ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त निधी सुद्धा त्यांनी मुख्यमंत्री पदी असताना दिलेला आहे. त्या निधीचा विनियोग योग्य प्रकारे करणं हे लोकप्रतिनिधी म्हणून आमचं कर्तव्य आहे. त्या माध्यमातून कामाला सुरुवात केलेली आहे. प्रामुख्यानं आजच्या बैठकीचा महत्वाचा उद्देश म्हणजे गायमुख परिसरामध्ये 97 टन आणि नागला बंदर परिसरामध्ये 50 टन असं 147 टन कचऱ्याचं विकेंद्रीकरण करण्याचा प्रकल्प जो आहे तो जानेवारीपर्यंत कार्यान्वित होईल आणि हा पहिला प्रकल्प आहे की राज्य शासनाच्या निधीतून तो प्रकल्प 150 टन कचरा म्हणजे प्रामुख्यानं घोडबंदर रोडचा सर्व कचरा हा एकाच ठिकाणी जमा केला जाईल आणि त्या माध्यमातून त्याचा खत प्रकल्प होईल आणि त्या कचऱ्याचं विकेंद्रीकरण होईल. त्यामुळे शहराच्या दृष्टिकोनातून हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे. त्याचा सुद्धा चालना आम्ही दिलेली आहे आणि तो सुद्धा जानेवारीपर्यंत पूर्णतः कार्यान्वित करण्याची जबाबदारी आयुक्तांनी घेतली. ठाणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी श्रमिक जनता संघाच्या वतीने आज ठाणे महापालिका मुख्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. आमच्या मागण्या आमचा हक्क या नावाने हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी समान काम समान वेतन लागू करा, वयोमानानुसार सेवा समाप्त किंवा मृत झालेल्या कंत्राटी कामगारांच्या वारसांना उपदान ची रक्कम तत्काळ अदा करावी, शाळा साफसफाई करणाऱ्या कामगारांना बँक हॉलिडे व सणांच्या सुट्ट्यांमुळे पगार कपात होत आहे त्यामुळे किमान दरमहा 26 दिवसांचं वेतन द्यावे, कंत्राटी कामगारांना कुटुंबासह वैद्यकीय उपचारासाठी मेडिक्लेम सुविधा लागू करावी, प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी, कंत्राटी सफाई कामगारांसाठी लाडपागे कमिटीच्या शिफारशीची तातडीनं लागू करावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या आंदोलनात श्रमिक जनता संघाने एकजुटीतून हक्क मिळवा, एकतेतून बदल घडवा अशी साथ घातली. तसेच आमचा संघर्ष न्याय मिळेपर्यंत सुरूच राहील, चला एकत्र येऊया, हक्क मिळूया असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. ठाणे महानगरपालिकेचे कंत्राटी कामगार वेगवेगळ्या खात्यांचे या ठिकाणी आंदोलन करत आहेत. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेकडे पाठपुरावा करतोय कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांसाठी. त्याच्यामध्ये समान कामाला समान वेतन द्या, ग्रॅच्युटी ज्या कामगारांना वयोमानानुसार कमी केलं जातं किंवा ते मयत झाले त्यांना ग्रॅच्युटीची रक्कम द्या. 21,000 वेतन झाले म्हणून ESIC बंद केली आहे. तर आमचं म्हणणं आहे पर्यायी वैद्यकीय उपचार सुविधा लागू करा आणि ज्या कामगारांसाठी सरकारने 1972 साली लाड पागे समिती नेमली होती त्या समितीच्या शिफारसी कायम कामगारांना तुम्ही लागू करता, पण कंत्राटी कामगार सुद्धा तेच काम करताय सफाई कामगार घाणीचे, तर त्यांना सुद्धा लाडपागे समितीची शिफारसी लागू करा. शिक्षण विभागामध्ये जे कामगार काम करतात शाळा साफसफाईच्या त्या कामगारांना सुट्ट्या पडल्या की त्यांना पगार दिला जात नाही, काम दिलं जात नाही, पण इतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना किंवा शिक्षकांना पूर्ण भरून दिलं जातं. आमची मागणी आम्हाला काम द्या आणि पगार द्या, आम्ही फुकट मागत नाही. आयुक्तांनी ह्या सगळ्या मागण्या 12 मे 2026 रोजी महापौरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये सर्व अधिकारी आणि पदाधिकारी म्हणजे उपमहापौर, विरोधी पक्ष नेते, सभागृह नेते, गटनेते सर्वांच्या समक्ष जे निर्णय घेतले त्याची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही. आमची मागणी आहे जो वादा किया है वो पूरा करो, जे वादे केलेले आहेत ते पूर्ण करा. अजूनपर्यंत अधिकारी इतके मगरमच्छ झालेले आहेत की 12 मे 2026ची जी मिनिट्स आहेत ते सुद्धा या अधिकाऱ्यांनी तयार केलेले नाही. म्हणजे रे माझ्या मागल्या आम्ही सारख्या मागण्या करतो हे मान्य करतात आणि ते वादे पूर्ण करत नाही. म्हणून या ठिकाणी आम्ही आंदोलनाला जमा झालेले आहोत.
आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. जर चूक करत असतील तर जे कंत्राटदार कामगारांवर अन्याय करतात त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे, या आमच्या मागण्या आहेत. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.